मुंबईवरनं आली आहे. सो एकदा ऑफिसवरनं आली आणि मम्मीने मला सांगितलं की नाथांची परिक्रमा आहे. तर काही आयडियाच नव्हती की अशी परिक्रमा असते किंवा काय. आणि माझं असं आहे, मम्मी बोलेल त्याला हा बोलायचं, कारण की ती आपल्या भल्याचंच बोलते, हे माझ्या डोक्यात फिक्स आहे. सो मी काही प्रश्न नाही करत की जाऊ कसं, फक्त माझं एवढं असं सुट्ट्यांचं. सो सुट्ट्या पण झाल्या, ज्या अडचणी असतात महिलांच्या त्या पण माझं असं क्लिअर होतं सगळं, फायनान्शियल पण सगळं क्लिअर होतं. मग नंतर मी प्राप्ती काकूंना सांगितलं, ती माझी ट्रॅव्हल फ्रेंड आहे, सो त्यांना सांगितलं. मग नंतर एक दिवस मनीषा काकूंचा तर सतत मला फोन असतोच, आणि बरोबर असं कुठे जायचं असेल ना की त्या मला नक्की फोन विचारतात काय का कुठे चालली आहेस का, असं. म्हणून मी त्यांना शेअर केलं. सो हे लोक पण हा 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 बोलायला लागले. मग मला अजून की हा आपल्या ओळखीच्या कोणती येतात, आपण एकटे नाही आहोत. कारण कुठेही जाताना मी एकटी असेल ना तर पहिले रुळायला वेळ लागतो मला, आणि तुम्ही पण मला अनोळखी होता. सो कसं काय, म्हणजे मी तुम्हाला बघितलंही नव्हतं, काहीच मला माहिती नाही. आदल्या दिवशी जेव्हा मला नंबर आला त्यावेळेला मी त्या ह्याच्या प्रोफाईलवर बघितलं, अच्छा असे दिसतात. सो काहीच असं हे नव्हतं. पण झालं जरा स्टार्टिंगला थोडाफार जरा हे झालं बस मिळेपर्यंत ऍक्च्युली. पण ठीक आहे, छोटे मोठे हे होत असतात. पण त्याच्यानंतरचा जो प्रवास खरंच सांगायला गेलं तर मन भरलं माझं, खूप भरलं. म्हणजे मी नाही सांगू शकत, शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत मी. खूप छान प्रवास होता. प्रत्येक ठिकाणी मी गेले तिथे तिथले व्हायब्रेशन्स, तिकडचे अनुभव हे खूप सुंदर होते, खूप सुंदर. म्हणजे आता घरी गेल्यावर माझी आई मला लगेच विचारणार आहे कसं वाटलं तुला, काय वाटलं. म्हणजे आता माझ्या बोलायला खूप काही आहे, खूप म्हणजे खूप काही आहे. बट काय नंतर जेवणाचं म्हणायला गेला तर मी खूप जेवणाच्या बाबतीत खूप ना कटकटी आहे जरा, म्हणजे मला प्रॉपर लागतं हे त्यांना खूप माहिती असेल. तर पण नाही, पण जेवणाच्या बाबतीत खूप सुंदर होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकदम चविष्ट आणि बोलतो ना एकदम स्वच्छ, ते सगळं खूप चांगलं होतं. त्याच्यानंतर गाडीच्या बाबतीत तुम्ही खूप चांगलं चालवली, आणलं. म्हणजे रस्ते पावसाळे हे खूप, म्हणजे आता जसं आम्ही चारधामला गेलो, सो कसे कठीणाई येतात ना हे बघितले, आणि त्यात तुम्ही एवढं चांगलं चालव रात्रीच्या वेळेला, खरंच ते हॅट्स ऑफ तुम्हाला, खरंच खूप छान होतं. बाकी जेवढे पण यात्रेकरू होते खूप चांगले आहेत, सगळे एकदम प्रेमाने बोलतात, सांभाळ करतात, काळजी घेतात. आज तर देवीच्या ह्याच्यामध्ये ना मी ओटी ठेवली पादुकांवर, आणि ते पडत होतं, म्हणजे सगळे धक्का वगैरे ठेवलं तर पडत होतं. तर त्या काकांनी ना अक्षरशः ते असं पकडून होते, पडू देत नव्हते. म्हणजे ह्या छोट्या छोट्या एफर्ट्स ना खूप मॅटर करतात. काही ओळख नाही आमची, पण त्यांनी ते केलं. तर हे खूप थँक्यू त्या बाबतीत. मी दुपारपासून लक्षात ठेवलं की मी बोलेन तुम्हाला, पण राहिलं. पण खरंच खूप सो खूप चांगले मला अनुभव आले, खूप चांगली माणसं, आणि हा तर खूप छानच होता. पण त्याच्याशी खूप चांगला जलप झाला. सो खूप चांगला अनुभव होता तुमच्या सगळ्यांसोबत. सगळ्यांना थँक्यू, आणि तुम्हाला खूप सारे थँक्यू, आणि माझ्या आईला तर खूपच थँक्यू, कारण की मी आज इथे आहे, जी काही आहे ती तिच्यामुळेच आहे. सो तिला खूप थँक्यू. तरी गरजा मी सांगेनच तिला, पण सध्या हो ऑफकोर्स तुम्हाला देणारच मी, ती विचारणारच मला त्यांना कसं वाटलं. ह्यांचा फीडबॅक तर त्या रोजच घेतात माझ्याकडनं, तुमचंही घेणारच त्या की कसं होतं काय होतं. पण तुमच्या खरंच कॉन्टॅक्टमध्ये टचमध्ये राहायला मला आवडेल, आणि अजून यात्रा करायला खरंच खूप आवडेल. थँक्यू सो मच.